नमस्कार दोस्तांनो, मी संजय पिसे. सर्वप्रथम तुमचं हार्दिक स्वागत करतो. मी आज तुम्हाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या डिपार्टमेंटमध्ये क्लर्क, कंडक्टर आणि ITI या पदासाठी जाहिरात निघालेली आहे. त्याबद्दल मी तुम्हाला MSRTCचा फॉर्म कसा भरायचा याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. तरी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्णपणे बघावा. चला तर मग आपण सुरुवात करूया फॉर्म भरण्यासाठी. सर्वप्रथम MSRTC.com या वेबसाईटला व्हिजिट करावे. त्यानंतर नवीन नोंदणीसाठी इथे क्लिक केल्यानंतर आपली सर्व माहिती भरल्यानंतर यूजर ID आणि पासवर्ड आपल्याला भेटून जातो. त्यानंतर इथे ID आणि पासवर्ड निर्माण होतो. त्यानंतर इथे लॉग इन करावे. लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम अर्ज भरा या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर मी माझी माहिती अगोदरच भरलेली आहे. नावाच्या ठिकाणी नाव टाकावे, वडिलांचे नाव, आडनाव, डेट ऑफ बर्थ. त्यानंतर लिंग निवडावे, ॲड्रेस टाकावा, पिनकोड टाकावा. त्यानंतर मेल ID, मोबाईल नंबर, जिल्हा कोणता, विवाहित अविवाहित, महाराष्ट्राचे रहिवासी. त्यानंतर मराठी लिहिता वाचता येते, होय नाही, जात प्रवर्ग, कोड जात, नॉन क्रिमिनल आणि नॉन क्रिमिनलची एक्सपायर डेट. त्यानंतर जतन करावे. त्यानंतर इतर माहितीमध्ये याप्रमाणे भरावे. प्रकल्पग्रस्त नाही, भूकंपग्रस्त नाही, माजी सैनिक नाही, राज्य शासनाचे अंशकालीन कर्मचारी नाही, अत्यंत गुणवत्ताधारक नाही, राज्य परिवहन कर्मचारी नाही. त्यानंतर परीक्षा देण्यासाठी शहर निवडायचे, कोल्हापूर, पुणे, मुंबई. यापैकी 35 जिल्हे आहेत. यापैकी कोणतंही आपल्याला जवळजवळ सोयीस्कर वाटेल ते आपण निवडू शकतो. त्यानंतर ते भरल्यानंतर जतन करावे. त्यानंतर पदे निवडा. यामध्ये तांत्रिक पदे आणि अतांत्रिक पदे, घटक संवर्ग पदे यापैकी आपण कोणत्याही पदासाठी अर्ज भरू शकतो. मी लिपिकसाठी भरतोय. लिपिकसाठी मी अगोदरच भरलेला आहे. त्यानंतर जतन करावे. त्याच्यानंतर
दिव्यांग म्हणजे अपंग आहे किंवा नाही, तर मी नाही करतो. पदवीधर होय. त्यानंतर इथे पदवीचे नाव टाईप करतो. BE झालं मी BA करतो. त्यानंतर YCMOU नाशिक. त्यानंतर कोणत्या घटकासाठी, मी सोलापूरसाठी करतो. मी सोलापूरचं सिलेक्ट करतो. त्यानंतर MSCT आहे, टायपिंग आहे, अनुभव आहे किंवा नाही असं दिलं तरी चालेल, किंवा होय आहे अनुभव. ओके. त्यानंतर इथे मी अनुभव टाकतो. कालावधी लिहायची, वर्ष 5 वर्ष आणि 3 महिने. त्यानंतर जतन करावे. त्यानंतर अगोदरच मी माझा फोटो आणि सही अपलोड केलेली आहे. त्यानंतर जतन करावे, पुष्टीकरण त्यानंतर ही सर्व सूचना वाचून आपण पुष्टी करावी. आपण दुसऱ्या पदासाठी अर्ज करू इच्छिता का? होय असेल तर होय. जर आपल्याला दुसऱ्या पदासाठी अर्ज करायचा असेल तर होय म्हणा, नाहीतर नाही म्हणा. त्यानंतर पैसे भरायचे ऑनलाईन भरू शकतो किंवा चलनाद्वारेही भरू शकतो. मी ऑनलाईन भरण्याचा पर्याय निवडतो. त्यानंतर इथे बँक सिलेक्ट करावी. स्टेट बँक ऑफ इंडिया, किंवा मी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातूनही करू शकतो. त्यानंतर स्टेट बँकिंग, मेक अ पेमेंटला केल्यानंतर